जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी कुही पोलीस स्टेशन मध्ये आहो. माझ्या मागे बोर्ड बघू शकता. तुम्हाला सांगू इच्छितो की कुही तालुक्यामध्ये एक जे गाव आहे त्या गावातील दलितांचं जे घर आहे सरपंच आणि सचिवांनी ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यासाठी जे आहे आज जो आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ही सगळी मंडळी बघा. हे वंचित बहुजन आघाडीची जी आहे यांनी पोलीस स्टेशन मध्येच ठिया मांडलेला आहे. हे बघू शकता या ठिकाणी हे बघू शकता सगळे म्हणजे थेट जे आहे या ठिकाणीच आंदोलन सुरू केलेलं आहे यांनी बघू शकता. आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे आणि या ठिकाणी तहसीलदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. आणि संपूर्ण जे आहे नागपूर जिल्ह्यातून जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या महिला सुद्धा आपण दाखवा. या ठिकाणी बसलेल्या नगरसेवक महिला आहे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे आणि त्यांची मागणी एकच आहे की जे दलितांचं घर पाडलेलं आहे त्या सरपंच आणि सचिवावर जे आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्याचं पुनर्वसन करावा असं त्यांची मागणी आहे. SD मॅडम जैन मॅडम सुद्धा या ठिकाणी आल्या, तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी आल्या, पण चर्चेतून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे. म्हणून यांनी जे आहे थेट जे आहे या ठिकाणी जे आहे हा पीडित परिवार आहे. हे जे बघू शकता हा मुलगा जो आहे हा आणि हे तिघं मायलेका आहे. तिघं मायलेकाचं आहे. यांचं घर आहे जवळपास 25-30 वर्षापासूनचं घर होतं ते पाडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुद्धा आलेले आहेत. मंगेश भाऊ वानखडे सुद्धा आलेले आहे. अजय सहारे या ठिकाणी आले आणि एकंदरीत सगळेच जे आहे या ठिकाणी नेते आलेले आहेत. आणि जोपर्यंत म्हणजे त्या सरपंच आणि ग्राम सेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशीच एकंदरीत त्यांची मागणी आहे. पोलीस स्टेशन सुद्धा दाखवतो आम्ही. पोलीस स्टेशन हेच पोलीस स्टेशन आहे आणि आतमध्ये जे आहे तहसीलदार आणि SDO मॅडम जे आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहे या ठिकाणी. पण तोडगा मात्र अजून काही निघाला नाही आहे. मग वेगळं ते आपण काही ते वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आलेले आहे त्यांच्याकडून या इकडे असू द्या ना जुता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मंगेश वानखडे भाऊ, काय सांगाल तुम्ही? एकदम डायरेक्ट आता या पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. नाही, जेव्हापर्यंत आम्ही त्या पीडित कुटुंब आहे बोरकर कुटुंबाला जेव्हापर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला सोडणार नाही. आम्ही 3 दिवस झाले, 3 दिवसापासून जे चालू आहे तरी सुद्धा ते लोक टाइम मागत आहे. तरी आम्ही इथे आता जेव्हापर्यंत त्यांना ॲट्रॉसिटी दाखल होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. आणि आम्हाला जे पण करायला लागेल आम्ही आता हे आवाहन करून झालेलं आहे की यापुढे जर यांनी आता मानलेलं नाही तर या पूर्ण महाराष्ट्राला आम्ही निवेदन देतो आणि आम्ही सांगून इच्छितो की हे जे पेटणार आहे हे जे बोरकर कुटुंबावरती जे घडलेलं आहे आज इथे घडलेलं आहे, उद्या मेश्रामवर घडेल, उद्या वासेनवर ते घडेल किंवा मग वानखेडेवरती येईल. ही जी मनुवादी सरकार आहे ते मनुवादी सरकार आपलं जे आहे इथे खूप जातीवादक होऊन झालेलं आहे. ही हुकुमशाही पद्धती आणून झालेली आहे, नक्की इथे समाजवाद चालून झालेला आहे. नक्कीच मागणी एकच आहे की त्यांच्यावर जो आहे गुन्हा दाखल करण्यात यावा. आपण ह्या कुटुंबासोबत बोलूया थोडंसं. हे कुटुंब सुद्धा बसलाय यांच्यासोबत सगळं वंचित बहुजन. काय सांगशील हे सगळे आता वंचित बहुजन आघाडीचे जे लोक आहेत तुमच्या सोबत आहे, काय मागणी काय तुझी? आम्हाला एवढाच आहे सर, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या परिवाराला कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे आमची आहे. हो. आता कुठं राहता तुम्ही? झाडाच्या खाली चिचबिळीच्या जिथं आमच्या घर आहे तिथंच राहतो. हो, त्या स्पॉटवर. बरं, नेमकं काय प्रकरण कुठून झालं होतं? हे नुसतं लहानसा पाईपलाईन पासून त्यांना आपल्याला मार म्हणलं होतं. तर मार म्हणलं ना आपल्याला पहिलं मारलं, आम्ही त्याला मारला. इथून गोष्ट खतम झाली. पण त्यांना मारला, तुमच्या घर फेकून दाखवीन, मूर्त्या फेकून दाखवीन आणि 2 एकर विकून 2 एकर जमीन विकून तुमच्या पुढे उद्ध्वस्त नाही केलं तर माना बदलवजे म्हणे. जेवढं ताकद आहे तेवढं लावून घे म्हणे. बंडू नवले तुमची मतलब जेवढी आहे औपत म्हणे तेवढी त्यापेक्षा जास्त करून दाखवीन म्हणे मी. आता आपल्या म्हणजे SC लोकांना पुन्हा जागृत व्हायला पाहिजे आता पूर्ण ह्या मोर्चासाठी. इथं मतलब नाही कोणता पक्षाचा नाही, इथं नाही, इथं फक्त जातीचं महत्व आहे. इथं जात काढलं म्हणून हे मतलब जात पूर्ण जात आपल्या आली पाहिजे SC लोक असं आहे. कारण आपल्या महार म्हणलं ना महारच्या पावर दाखवायचे आपल्याला त्यांना असं. आपल्याला नाही भेटला तर अन्य आमच्या अत्याचार झाला पण असा मी म्हणतो मामते पण असा दुसऱ्याच्या अत्याचार नाही व्हायला पाहिजे बा. असा आपली कुटुंबाली आज आम्ही उद्या दुसरे राहते असे आपले त्याचा असा आरोप आहे का तुम्ही लोक दारू वगैरे विकत होते, म्हणजे हे खरं आहे का?
हे हे खरं आहे साहेब, हे गोष्ट खरी आहे. खरी आहे. साहेब पण खरी आहे, पण माझे वडील मध्ये ते मरण पावले तेव्हापासून आम्ही बंद केला. अच्छा, बंद होतं. हो, बंद होतं. म्हणजे आता जेव्हा घर पाडलं तेव्हा दारूचा आपला धंदा बंद नव्हता. बंद होता, बंद कायम. बिलकुल बंद होता आहे ना. तुम्ही काय सांगाल? हे आई आहे, या आहे, तुम्ही सगळं थांबून जाल तर बरं होऊन जाईल. ज्यांना ज्यांना बोलायचं सगळ्याकडे येतो मी, थांबा. तुमचं हे जे घर आहे उद्ध्वस्त केलेलं आहे, आता तुम्ही सध्या राहत कुठं आहे मग सगळे तिघही मागे? झाडाच्या खाली राहतो. आणखी काही लोकांचा त्रास आहे तुम्हाला वैशा जातीवादी लोकांचा? याच्या पुढे कधीच नाही. मी 40 वर्षापासून तेथेच राहत आहो ना सर. तर तेव्हापासून मला कधीच कोणाच्या ना, किती बाळ्या आल्या, किती सरपंच मेंबर झाले, सदस्यगण गेले, सगळंच. कोणाचे वादविवाद नाही आमच्या, म्हणजे काढून आमची चौकशी पता. म्हणजे या सरपंचासोबत मग निसतं त्या पाण्याच्या पाईपलाईन बस शुल्क काम त्या शुल्क कारणावरूनच हा जातीवाद घडवून आणलं सर. तुमची सून. अत्याचार केला. आता हे सगळा परिवार आहे, दाखवा, हे सगळा परिवार आहे उघड्यावर राहत आहे. यांच्या सुरक्षाचा सुद्धा प्रश्न आहे. तर यांना सुरक्षा कोण देईल? तू काय सांगशील बाई? आम्हाला म्हणजे आम्हाला सुरक्षा पण पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे. जोपर्यंत आमचं घर नाही होत, आमची मागणी ह्याची आहे की आम्हाला घर पण पाहिजे, आमचं सोनं गेलाय ते पण पाहिजे, आमचं सामान पण पाहिजे, आणि जे पण आमच्या घरी ज्यांनी पण हे सर्व केलंय, सरपंच, सचिव, त्यांना अटक झाली पाहिजे. माझ्या मुलाचं सामान काय काय गेलंय? सर्वच गेलं, जिंदगीचं सामान. माझ्या मुलाचं जेवण सुद्धा त्यांनी नेलं. मी त्यांना कधी माफ नाही करू शकत. माझ्या मुलांचं शिजलेलं अन्न पण नेलंय त्यांनी. त्यांना कधी माफी मिळाली नाही पाहिजे, कधी ते बाहेर निघले नाही पाहिजे. 2 अंगठ्या, आमच्या 6 गाठ्या आणि 50,000 कॅश. आम्ही ते पण आम्ही लोन उचलला होता घर कामासाठी. म्हणजे तिकडे ते हॉटेलचं काम सुरू करत, तिकडे त्यांच्यासाठी आम्ही लोन उचललं होतं 50,000 रुपये, ते पण नेल. हे खूपच गंभीर आहे. म्हणजे त्यांच्या घरचं सामान आणि घरचे पैसे, सोनी, ठीक आहे. काही लोक वंचित बहुजन आघाडीचे आले आहेत, म्हणजे या लोकांना न्याय मिळून द्यावा म्हणून या ठिकाणी आल्या. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? काय तुमची काय मागणी राहील? वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नरखेड. अच्छा, तुम्ही नरखेडहून आले? हो, नरखेड वरून आलो. बरं. वंचित उभे व्हा, थोडे उभे होऊन जा. हा प्रकार जर कुही तालुक्यात जर होत असेल, हे दुःखाची बाबत. कारण पीडित परिवार हा गरीब अवस्थेत आहे. कसे तरी जीवन जगून आपला उदरनिर्वाह करून राहिले, आणि एवढं असताना सुद्धा ग्रामपंचायत, सरपंच, सचिव आणि तहसीलदारचा पण त्यांच्यामध्ये काही उपस्थित असून हात आहे. हा, हो हो, तहसीलदार सुद्धा उपस्थित असते, आणि कुही तालुक्याचे ठाणेदार, इन्स्पेक्टर हे पण तिथं उपस्थित होते म्हणते. एवढं असताना जर पीडित परिवारावर जर अन्याय होत असेल तर हे कायद्याचं उल्लंघन आहे. आणि काय मग मागणी काय आहे? तुम्ही नरखेडून म्हणजे आले? त्या परिवाराला तुरंत राहण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, आणि त्यांचा जो पैसा आदला जो हे झाला आहे. तहसीलदार साहेब आले आहेत, एसडी हो, मॅडम सुद्धा आहे, पण आम्ही चर्चा केली, पण तहसीलदार टाळाटाळ करायचे प्रयत्न करून राहिले. हे एवढं त्यांच्या माध्यमातून, म्हणजे पोलीस स्टेशन त्यांच्या अधिकारात येऊन सुद्धा तहसीलदार रिक्स नाही घेऊन राहिले. त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचं एवढं म्हणजे लांब लांब प्रत्येक म्हणजे जिल्ह्यातून, प्रत्येक तहसीलमधून कार्यकर्ते आले आहेत, आणि मोर्चाचा. तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? मनोज मेश्राम, पूर्व नागपूर अध्यक्ष आहे. नागपूरवरून आलेला आहे मी. बरं. आणि पीडित परिवार, जो बोरकर परिवार आहे, या परिवारात जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची जेवढी पण टीम आहे पुरे नागपूरवर, महाराष्ट्रभर, अजून जेवढे पण आहे सर्व इथे येतील आणि त्यांना सहकार्य करतील. कारण की न्याय म्हणजे आंबेडकर हे सर्वांना माहीत आहे, आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पण हा जो येथील ठिय्या आंदोलन तुम्ही सुरू केलं, काय? हो, ठिय्या आंदोलनचं मोर्चा आम्ही ठिय्या आंदोलन यासाठी सुरू केलेलं आहे, कारण की 5 दिवस झालेले आहे. 23 तारीखची ही घटना आहे, आणि 23 तारीख पासून आतापर्यंत यांनी तपास केलेला नाही. आणि इथला पोलीस प्रशासन असो, या इथले कलेक्टर साहेब आहे, आणखी सचिव साहेब जे पण आहे, ते फक्त टाळाटाळ करून राहिले आहेत. त्यांनी कुणालाही काही निर्णय दिलेले नाही आहे. फक्त एवढं सांगत आहे ते की आम्ही चौकशी करतो, तपास करतो. म्हणजे काय इथे काय, मग इथे काय त्यांना पुन्हा एकदा
कैलाजी हत्याकांड करायचे आहे की काय, कारण की 4-5 दिवसापासून ते जेव्हा बेघर झालेले आहे आणि या रोडावर पडलेले आहे ते सर्वजण, त्यांची मुलं रोडावर पडलेली आहेत, तर त्यांना आतापर्यंत कुठेही त्यांना प्रोटेक्शन मिळालेलं नाही आहे. तर काय त्यांना इथे पुन्हा एकदा कैलाजी हत्याकांड घडवायचे आहे काय? नक्कीच ते परिवार जो आहे, हा परिवार हा दाखवा, हा जो परिवार आहे आताही उघड्यावरच आहे. ज्यांचं घर जेव्हा पडलं तेव्हापासून आता ते उघड्यावरच आहे. काही महिला वंचित बहुजन आघाडीच्या आल्या आहे. ताई तुम्ही उभ्या, आपण यांच्यासोबत थोडा जाणून घेऊया. तुम्ही कुठून आल्यात? नागपूर वाडी. काय एकंदरीत काय सांगाल, हा प्रकार जो घडलेला आहे, सगळे वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही कार्यकर्ते इथे आलेले आहे, ठिय्या आंदोलन केलं आहे. मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध करते, कारण की इथे लहान मुलगा आहे छोटासा, त्यांचं घर पाडलं. हे कोणत्या कायद्यात बसते घर पाडायचं? आणि या मुलांचं, लहान मुलाचं जेवण सुद्धा त्यांनी घेऊन बघाले आणि त्या बाईंची आंघोळ करायला ते कपडे सुद्धा नेले. हा, त्यांना लाज वाटायला पाहिजे की कपडे नेले, जेवण नेलं ह्या मुलांचं लहान. हा कोणत्या कायद्यात बसते? तुम्ही एक कृत्य केलेलं आहे, हे अमानुष असं कृत्य केलेलं आहे त्यांनी. हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. आणि जे सरपंच आहे तिथले, जे सचिव आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ते दिसून नाही राहिले. इथे सगळे आमची मंडळी गेले होते वंचित बहुजन आघाडीचे, हे तिथे दिसले नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तहसीलदार आले आहे, SDO मॅडमने सुद्धा चर्चा केली, पण चर्चेत काही ते नाही निर्णय लागला नाही. नाही, निर्णय जर लागला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि मोर्चा सुद्धा काढणार आहे. आमचं चालू आहे निवेदन. नगरसेवक सुद्धा आहे वंचित बहुजन आघाडीचे, वाळीवरून नगरसेवक जे निवडून आले. ताई तुम्ही काय सांगाल या आंदोलनाच्या संदर्भात? ठिय्याच आंदोलन सुरू केलं आहे. जो बोरकर परिवारावर अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि न्याय जर मिळाला नाही तर आम्ही त्याच्यावर आंदोलन करू, मोर्चे काढू. आंदोलन करू, मोर्चे काढू, नक्की हा इशारा आहे. आणि आता तर सध्या एवढेच लोक आहे, पण या प्रकरणात जर समजा पोलीस प्रशासनाने म्हणा की तहसील प्रशासनाने जर समजा निर्णय घेतला नाही आणि कारवाई जर केली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर मोठं होण्याची शक्यता आहे. ताई तुमचं नाव सांगा. मी महानंद राऊत, जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण. आणि अट्रॉसिटी गुन्हा दाखल अजून झालेला नाही. 3 दिवस झाले आहे ही घटना घडून. 3 दिवसापासून प्रशासन झोपलेला आहे आणि काहीही करण्याच्या तयारीत नाही. कारण हा त्यांचं म्हणणं आहे की असं काही सिरियस मॅटर नाही, पण हा सिरियस मॅटर आहे. आता ठाणेदार मॅडम सुद्धा म्हणाले की सिरियस मॅटर नाही. जर समजा मुलाच्या रुग्णाच्या चड्ड्या सुद्धा ते लोक जप्त करत आहेत, घर सुद्धा पाडलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत आहे, पोटचं अन्न, तोंडाचा घास सुद्धा चोरून म्हणजे उचलून नेत आहे, जप्त करत आहे, घर सुद्धा पाडलेलं आहे. त्या कुटुंबावर एवढी आपत्ती येऊन ते कुटुंब उघड्यावर झोपत आहे. जवान सुना आहेत त्या बाईच्या, बोरकर बाईच्या ज्या सुना आहेत त्या एकदम म्हणजे नवीन लग्न झालेली एक सून सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्या कुटुंबावर जर आपत्ती आलेली आहे, त्या सुनांसोबत जर काही कमी जास्त झालं तर जिम्मेदार कोण राहणार आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा त्या नीच सरपंचाला कडक शिक्षा झाली पाहिजे. मागणी एकच आहे की सरपंच आणि जे सचिव आहेत त्यांच्यावर जे आहे कडक अशी कारवाई झाली पाहिजे. आपण बघू शकता सगळे यांनी इथे जे आहे बिलकुल ठिय्या मांडलेला आहे सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी. आणि त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्यावर कडक कारवाई झालेली पाहिजे. कारण इथे तहसीलदार आलेले आहेत, मध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये तहसीलदार बसून आहे, SDO मॅडम सुद्धा बसून आहे, तिकडं आतमध्ये ते बसून आहे. तर बाहेर जे आहे सगळे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ठिय्या मारून जे आहे ते बसलेले आहे. नक्कीच आता हा तोडगा कुठेतरी निघाला पाहिजे. पण नक्कीच एकंदरीतच आंदोलनकर्त्यांची जे मागणी आहे की त्या सरपंचावर आणि त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर जे आहे अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, परिवाराचं जे पुनर्वसन करावं, त्यांना सुरक्षा सुद्धा देण्यात यावी. आणि त्यांच्या घरचे भांडे जे आहे, एक सोन्याचे आहे, पैसे आहे, ह्या सगळ्या त्यांचा असा आरोप आहे. त्यांची तक्रार घेऊन तो गुन्हा दाखल करायला पाहिजे. पण गेली आता 2-4 दिवस झालेले आहे या प्रकरणात कुठलाही अजूनपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने जे आहे हे सध्या प्रकरण नागपूर जिल्ह्यात आलेलं आहे. पण मात्र अजूनही जरी पोलीस प्रशासनाने जर वेळ जर लावला तर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटू शकते. तर या आधीच जर पोलीस प्रशासनाने जर लगेच एका दिवसामध्ये चौकशी करून जे त्या म्हणजे जे दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई जर केली तर कुठेतरी प्रकरण शांत होईल. पण मात्र असं जर नाही झालं तर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटण्याचे चिन्ह या दिसून येते.
तर नक्की सगळी जी मंडळी आहे ठिया मारून बसली जे आपण बघू शकता सगळे हे लोक आहे. आणखीनही काही लोकांचे. काका तुम्ही कुठून आले? उभ्या तुम्ही कुठून आले? प्रेमदास पाटील, हम्म. पूर्व नागपूर पोलीस स्टेशनच्या मागे राहतो. अच्छा पूर्व वाटोडा नागपूरमधून आले. वाटोडा. हो, हो. काल पण आलो, आज पण आम्ही आलो. अच्छा हो, कारण की हे लहान लहान लेकरं हो, त्यांना हे तर- राहायला हे नाही. हम्म. जर बारीच आली तर कुठं लपावं? एक तर गाव शेजारला नाही, पुरा तर कुटुंब आहे. कुटुंब आहे. हम्म. काल बिचारा अन्न नाही, त्यांना गंज नाही, सगळं त्यांनी पळवून नेलं. हम्म. हा, पैसे वगैरे त्यांचं काय जे दागदागिने ते सुद्धा नेलं. हम्म. तर हे अति दुःख झालं. पाहण्या जर एखादा व्यक्ती आला आणि त्या लहान लेकराला पाहिला तर माणसाला अश्रू येते. बहुत दुःख केलं. सगळी कार्यकर्ते जे आहे हे नागपूरवरून आलेले आहे, नरखेडवरून सुद्धा आलेले आहे. भाऊजी इकडे या तुम्ही. तुम्ही कुठले आहे? उभे व्हा पटकन उभे व्हा. तुम्ही कुठले आहे? आम्ही पारडीवरून आलेलो. नागपूर. नाही, आपल्या गावाजवळ पारडी आहे. कोणतं गाव? मालची गावाजवळ पारडी. मालची गावाजवळ. हो, पारडी गाव. गावाच्या शेजारीच राहतात शेजारीच तुम्ही. राहतो. तुम्हाला माहित असेल प्रकरण. हो, जसं काय आहे प्रकरण हे? जसं आम्हाला माहित झालं त्या दिवशी आम्ही गेलो तिथे. सरपंचाने ते बुलडोजर चालवलेला होता. हम्म. आणि ह्या पोलीस स्टेशनची पण गाडी होती. हम्म. पण यांनी कोणी ती लक्ष दिलं नाही. आणि ते मॅडम म्हणतात की यांच्याकडे दारूचा धंदा होता, पण दारूचा आता 4 महिन्यापासून बंद होता. त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी एक गाय आणि कुक्कुटपालन सुद्धा त्यांनी चालू केलेलं होतं. साईडला एक पांढरा सुद्धा लावलेला होता. म्हणजे दारूचा धंदा बंद केला होता आणि केलेला होता 4 बाकी महिन्यापासून. आपल्या पोटासाठी दुसरं. पोटासाठी त्यांनी गाय दुग्ध व्यवसाय चालू केलेला होता. हम्म. आणि आता कुक्कुटपालन सुद्धा होतं आणि पांढरा सुद्धा लावलं होतं उदरनिर्वाहासाठी. आणि आपला परिपंच चालवत होते. हम्म. हो, आमची अशी एकच इच्छा राहील की त्यांना न्याय मिळवून द्यावा प्रशासनाकडे. बस आमची एवढीच इच्छा आहे. हम्म. बाकी त्या मालची गावातले कोणी आले नाही का? आले आहेत ना. अरे या ना, आम्ही तेच बघतोय. मालची गावात म्हणजे या गावाचे जन्मभूमीच आहे. बरोबर. म्हणजे हे किती वर्षापासून ही लोक राहत हे होते? 40 वर्ष तिथं आले तर राहत होते. हम्म. आणि असे किती सरपंच बाडी गेले. हम्म. मी त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होतो, अच्छा. तरी ते तिथं राहत होते. हम्म. आता त्यावेळेस का नाही, मी सकाळीच त्या रोडने जात होतो, पण हे त्याच्यावर अन्याय होत आहे आणि ते कोणाला काही मागत नव्हते. हम्म. हा, आणि माझ्याच देखतं मी जेव्हा त्याच्या घमीला झाला त्यावेळेस त्याच्या घरातले भांडे काढले. हम्म. आम्ही एक माणूस असताना मी असा पाहून गेलो नजरेनं. हम्म. अशी गोष्ट परिस्थिती त्या दिवशी निर्माण झाली होती. काहून असं त्या सरपंचाने केलं? सरपंच म्हणजे तो ओबीसी समाज होता ना, यायला मायऱ्या मा देखत म्हणला. हो, मी ते तुरु पाव. तुमचं काय नाव आहे? लहानू ज्योतिराम गणवीर मालकी. तुमच्या देखता जातीवाचक शिवीगाडी केली? हो, मा देखत जातीवादी शिवागड केली. हम्म. हो, मार म्हणलं मायऱ्या ध्येया तुले काढून टाकीन म्हणून सण. हम्म. आज माझी 65 वर्षाची वय आहे. बाकी तर काही असा वाद नव्हता याचा? नाही, काही वाद नव्हता. तर राहत होते आमच्या शेजारी बिचारे. मालकी गावचा काही विरोध नव्हता त्यावेळी. हे गावातले प्रत्यक्षदर्शी आहे. त्या लोकांनी सदस्य पण आहे तुम्ही ग्रामपंचायत? आमचे माझी सदस्य होतो. माझी सदस्य हो, असे किती गेले. आता 4-5 बाड्या निवडून गेल्या. पण यावेळेस यानं असा हे केलं, बहिष्कार टाकला आहे. आणि आमच्या गावाला 4-5 दिवस पाणी नाही देत होता. तो अन्याय होता. आम्ही 4-4 दिवस किती समाज आहे तिथं आपला? आपल्या तरी 5-6 घरच आहेत फक्त त्या गावात? हो, त्या गावामध्ये. पण आतापर्यंत सगळे गुन्हा-गोविंदाने चांगलेच राहतात चांगलेच राहतो ना आम्ही. है ना? हो, हो. बाकीच्या लोकांचा असा त्रास आणि नाही. याच्यापासून आम्हाला काही त्रास नाही. आणि बिचारे नाही, बाकीचे समाज तुम्हाला त्रास देतात का? नाही, बाकीचे समाज म्हणजे असेच कोणते काही अन्याय झाला तर ते काही देत नाही. पण ह्या चाळ्या गावचे अन्याय करून राहिले आहेत. नक्कीच हे त्या गावातले आहे आणि त्या गावातले हे लोक सांगत आहे. म्हणजे कुठेतरी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यानं तो अन्याय केलेलाच आहे. पण आता त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. अख्खं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांना बेघर करून टाकलेलं आहे. यांचं काही घर वगैरे दुसरं असं आहे का? शेतीबीती आहे? नाही, काहीच नाही आहे. ते पोट भरासाठी तिथं आले आहे बिचारे. तर हा गंभीर प्रकार आहे. तर नक्कीच तहसीलदारांसोबत जे आहे आणि SDO मॅडम सोबत चर्चा तिथे आपण बघितलीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता संपूर्ण या मालची गावाच्या प्रकरणातले. पण एकंदरीत आंदोलन करण्याची एकच मागणी आहे. ते सध्या सगळे या पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडून आहे आणि मागणी त्यांची एकच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि सरपंच आणि सचिवावर जे आहे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यासाठी ते या ठिकाणी आंदोलन करू नये. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी जे आहे एकंदरीतच त्यांनी ठाम मांडलेला आहे. आणि आता बघूया
पोलीस प्रशासन यावर कितपत गंभीर राहते आणि गुन्हा दाखल करते किंवा नाही करत. जर समजा गुन्हा दाखल केला तर हे प्रकरण शांत होईल. जर गुन्हा दाखल नाही केला तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकरण पेटण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.